गावातली कोण आहे पहिली कोण अनिल भाई. मंडळी नमस्कार, मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ह्याच्यावरती आपण एक जन्मंतकचा विशेष कार्यक्रम बोल बिंदास या कार्यक्रमामध्ये संपूर्ण गावात जातो आहे. गावातल्या लोकांच्या प्रतिक्रिया घेतो आहे. तिथं झालेला विकास किंवा गावातल्या लोकांच्या समस्या आम्ही तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण वेळोवेळी येणाऱ्या निवडणुकामध्ये कव्हरेज करत असतो आणि इतरही काळामध्ये आपण लोकांच्या समस्या मांडत असतो. आत्ता फार चर्चेत असलेली रेणापूर नगरपंचायत जी की सोबळावरती म्हणा की जास्ती मताधिक्यानं जी भाजपने आणली, आपण पक्षांतर केलात, वेळेवरती पक्षांतर केलात, त्यानंतर नगरपंचायत आली, आत्ता लगेच जिल्हा परिषद पंचायत समित्या लागल्या. त्यावर आता आपल्याला इकडे प्रतिसाद कसा मिळतो? अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळतो आहे. देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि त्या माध्यमातून चांगली कामं देशामध्ये राज्यामध्ये होत आहेत आणि ग्रामीण भागाचा सुद्धा विकास करायचा असेल तर हे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या भारतीय जनता पार्टीच्या पाहिजेत, हे सर्व लोक चांगल्या पद्धतीनं जाणतात. म्हणून भारतीय जनता पार्टीच्याच सगळ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्याच्या जागा येतील यामध्ये आम्हाला लोकांचा विश्वास, लोकांच्या एकंदरीत प्रतिक्रियेवरून लक्षात येतो आहे आणि चांगल्या पद्धतीनं या जिल्हा परिषद पंचायत समितीला भारतीय जनता पार्टीला मतदान होणार आहे. ना मी ज्या रस्त्यावरती थांबलो आहे, तुमच्या खालचा माझ्या रस्ता जी पाहिला, या अगोदर भाजपचेच म्हणजे आता ज्या पक्षात तुम्ही गेले तिथलेच ते जिल्हा परिषद अध्यक्ष सदस्य होते इथले गुले म्हणून. त्या मंदिरावरती मी बोर्ड पाहिला. आपण बोर्ड बघितला असेल का? आपण बोर्ड बघितला. फार मोठी गंभीर समस्या आहे. मला रेणापूरहून इथे यायला 45 मिनिट लागतात. ते राजकारण आपण थोडं लांब ठेवूया, पण लोकांच्या ह्या जी नाळ असते, जी तालुक्याशी शहराशी जोडणारी जी नाळ असते, सांगतो तेच मुळात सांगतो 2014ला ज्यावेळेस मी निवडून आलो त्यावेळेस विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर मला हा रस्ता ह्याच्यापेक्षाही खराब होता. मग पहिल्यांदा मी रेणापूर कामखेडा वाला हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून घेतला आणि ह्या रस्त्याचं काम करून घेतलं होतं. त्याच्यानंतर आता 8-10 वर्ष झालं. त्याच्यानंतर जे लोकप्रतिनिधी आले इथं त्यांनी एकही खडा या रस्त्यावर टाकलेला नाही. आमदार बुजवला नीटही केला नाही. इथल्या लोकांना विश्वास आहे, सगळ्यांना माहिती आहे मी हा रस्ता करून दिलेला होता. आता मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. भारतीय जनता पार्टीचंच सरकार वर आहे आणि हा रस्ता परत आम्ही निश्चितपणे करून घेऊ. आता तुमच्यावर गावचे लोक आरोप करायलेत की नाना फक्त आता निवडणुकीतच येतात म्हणून गावात. नाही, ह्याच्या अगोदरही मी अनेक वेळेस आलोय, परंतु काही जणांच्या भेटी राहिलेत ह्या भागाच्या. हो, मी आमदार राहिलोय, मी बऱ्याच वेळेस आलेलो आहे आणि काही लोकांच्या भेटी होतात, काही लोकांच्या नाही. आता मी काँग्रेस पक्षामध्ये होतो. मग तेच म्हणतोय ना, मग काँग्रेस पक्षामध्ये असल्यामुळं काँग्रेसचीच लोक इथं भेटायची आणि बाजूला बाकीची राहायची. आता एवढा त्यांना उत्साह झाला भारतीय जनता पार्टीच्या लोकांना किंवा सामान्य माणसाला हे भेटू शकतायत. मध्ये जरा ऑब्स्ट्रॅक्टल होते असं सांगत होते, ते अडथळे होते, तर ते अडथळे दूर झाले अशी भावना त्यांची निर्माण झाली. कामं तर मी निश्चितपणे केलेले आहेत ह्या भागात. त्यावेळेस जलयुक्त शिवारची कामं असतील, इथलं सुद्धा आम्ही नाला सरळीकरण असेल, इथले बंधारे असतील, त्यावेळेस मी करून दिले. इथलं आता हे रस्त्याची कामं त्यावेळेस मी केली होती. ज्या पक्षात तुम्ही आता आहात, स्टँडिंग पक्षामध्ये आहात, त्यांची सत्ता गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे, पण जिल्हा परिषद सदस्य पण त्याच पक्षाचे होते. त्यांचं अपयश आता तुम्हाला याचा पराभव म्हणजे ह्याचा परिणाम मिळतो का त्याच्यामध्ये? गुलेन जे होते इथं, नाही, त्यांनी सुद्धा प्रयत्न केला मधल्या काळामध्ये कामं करायचा. काही झाले असतील आणि काही राहिले असतील, तर ते कामं निश्चितपणे आता ह्या काळामध्ये आम्ही येणाऱ्या जिल्हा परिषद सदस्याच्या माध्यमातून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नानाकडे फार लोकांचं लक्ष आहे आता. नानाकडे लक्ष म्हणजे नानांचा विश्वास आहे लोकांना की हे करू शकतात, कारण पहिलं केलेलं आहे. त्यामुळं लोकांचं लक्ष निश्चितपणे आहे. घरातच लढत आहे. हे बघा, राजकारणामध्ये मला जो विचार पटला तो मी विचार घेऊन चालतोय. समोरच्यांना जे विचार पटला असेल ते विचार घेऊन चालत असतील. आम्हाला विकासाच्या साठी आणि विकासाभिमुख नेतृत्वावर देवेंद्र फडणवीस साहेबाचं आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबाचं आहे. एक आश्वासक चेहरे आहेत, हे विकासाची दृष्टी असलेले चेहरे आहेत. आपण बघतो नॅशनल हायवेचं जाळं हे सरकार आल्यानंतर देशामध्ये झालंय. हे विकास आपल्याला दिसणार आहे ना.
विकास बघूनच तुम्ही पण पक्ष बदल केला. विकास बघून आम्ही पक्ष आणि पूर्वी विलासरावजी देशमुख साहेबाचं अतिशय चांगलं नेतृत्व होतं, विकासाची दृष्टी होती त्यांच्याकडं, आश्वासक चेहरा होता, कार्यकर्त्यांना वापरून ते बाजूला ठेवत नव्हते. परंतु आता काँग्रेस पक्षाकडे आश्वासक चेहरा राहिला नाही, विकासाची दृष्टी असलेलं नेतृत्व नाही, कार्यकर्त्यांना वापरायचं आणि बाजूला ठेवून द्यायचं. सगळ्या आपल्या घरचीच माणसं बसवायची, कुठल्याही संस्थेवर असेल, कुठली जी सत्तास्थानं असतील तिथं फक्त आपली घरची लोक पाहिजेत. आपण पण चूक केली यावेळेस नाही, आता पक्षश्रेष्ठींनी दिलेला विषय होता तो. मी आता राजकारणात तुम्ही फार बऱ्याच वर्षापासून राजकारणामध्ये आहे, त्याच्यामुळे मी सांगतो तुम्हाला, त्याच्यामध्ये पक्षश्रेष्ठीनं ऐन वेळेला निर्णय घेतला हा शेवटी. ह्यांना कोणाला सांगितलं नव्हतं किंवा हे. आणि मी आल्यापासून बघतोय की रमेश आप्पानं किंवा कुणी त्यांच्या घरच्यानं ही उमेदवारी मागितली नव्हती. ही उमेदवारी लोकांनीच तिथल्या मागितली होती की ऋषी भैयांना आम्हाला द्या, कारण एक चांगला होतकरू तरुण आहे तो, वक्तृत्व चांगलं आहे, कामं करण्याची आवड आहे, त्यामुळं लोकांची तिथल्या मागणी होती. आणि ते तुम्ही बघितलं असेल, त्या दिवशी सभा पानगावला झाली, त्यांनी विचारलं किंवा कोणाला उमेदवारी द्यायची, सगळे तिथं बसलेल्या लोकांनी सांगितलं ऋषीभाईला उमेदवारी द्या. त्याच्यामुळं त्यांनी ते उमेदवारी दिली होती. त्यांनाही माहिती नव्हतं की वरचा निर्णय असा होणार आहे म्हणून. मी तुमची ऐन वेळेला सगळ्या संदर्भात एक विशेष मुलाखत पण घेणार आहे, पण एक मूळ प्रश्न काय असतो, गावात आम्ही बघितलं नाल्या नाहीता, गावात आम्ही बघितलं लाईट नाहीता, गावात आम्ही बघितलं 1-1 वर्ष झाले नाली काढली गेली नाही. इथं बाजूला तळं आहे, जे की डॅम आहे आपला खामखेडचा, स्वच्छ पाणी पिण्यासाठी पाणी येत नाही. इथं चौकात बघितलं तर वालच त्या गटारीमध्ये आहे. हे सगळे समस्या ह्या ज्या समस्या त्याच्याच निवडणूक आहेत ना. हो, ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. ग्रामपंचायतनं लक्ष द्यायला पाहिजे ह्याकडं. आता ठीक आहे, काही कामं झाले नसतील त्यांच्याकडून, हे कुठली, मी काही कोणावर टीका करणार नाही, कुठली ग्रामपंचायत आहे, कुठले सरपंच आहेत त्यांच्यावर टीका करण्याला एवढ्या याच्यापर्यंत मी जाणार नाही. परंतु ह्या गोष्टीकडे निश्चितपणे ग्रामपंचायतनं स्थानिक स्तरावर लक्ष द्यायला पाहिजे. पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, त्या माध्यमातून कुठला काय कामं करून घ्यायचे ती ग्रामपंचायतनं करून घ्यायला पाहिजे. आणि आता 8-9 वर्ष झालं तिथं कोणी सदस्य नाही आहेत, त्याच्यामुळेही प्रशासकीय काळामध्ये थोडंसं दुर्लक्ष झालं असेल. परंतु आता आम्ही आल्यानंतर, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यानंतर निश्चितपणे जिल्ह्यामध्ये सरकार म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या ह्या महायुतीच्याच येणार आहेत, खात्री आहे आम्हाला. आणि त्या माध्यमातून ह्या ज्या काही समस्या आहेत त्याच्याकडं, आणि मला माहिती आहे, मी 15 वर्ष जिल्हा परिषदेला काम केलेलं आहे, स्थानिकला काय प्रश्न असतात, काय अडचणी असतात मला चांगली जाण असल्यामुळं या सगळ्याच्या पाठीशी राहून आपण हे सगळं करून घेणार आहे. तुम्ही आता रेणापूर तालुक्यातलं भविष्य आहेत म्हणत आपण, कारण रेणापूर तालुक्यामध्ये मग नाना झाले, तर दुसरं नाहीतच जातं लोक. आता रमेश आप्पा असतील, धीरज देशमुख असतील, तुम्ही असाल, ह्या सगळ्या निवडणुका आता विधानसभा लोकसभेच्यावर आता ह्याच्यावर डिपेंड असते. त्याचा प्रतिसाद कसा मिळतो तुम्हाला लोकांचा एकंदरीत? हे तर बघा, भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे. मुंडे साहेबाच्या काळापासून इथली लोक भारतीय जनता पार्टीवर प्रेम करतात. परंतु आम्ही विलासरावजी देशमुख साहेब इकडं नेतृत्व होतं, मुंडे साहेबांनी हा भाग, त्यावेळेस मग इकडं तालुका झाल्यानंतर आम्ही इकडं आलो. इथली लोक मग थोडंसं आम्ही प्रयत्न केले, काही मग जिल्हा परिषद निवडणुका असतील, पंचायत समित्या निवडणुका असतील, काही वेळेस काँग्रेस पक्षाची इथं पंचायत समित्या जिल्हा परिषदाही आल्या. परंतु हा भाग मनातून खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणार आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये तर आता आम्ही दुर्लक्षित राहिलं की नाना? नाही, बरीचशी कामं झाली नाही. कसं आता हे तुम्हाला सांगतो, मोरवड साठवण तलाव असेल, हे भंडारवाडीचं धरण असेल, ही सगळी कामं झालेली, जलयुक्त शिवारची कामं खूप चांगली झाली. फक्त रस्त्याच्या बाबतीत आत्ता अडचणी झाल्यात. कारण मधल्या काळामध्ये लोकप्रतिनिधींनी जे लक्ष द्यायला पाहिजे होतं, धीरज भैया आमदार असतील, त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे होतं, निधी खेचून आणण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे होते. त्यांचं सरकार आलेलं होतं. मी तर विरोधी पक्षात असताना एवढा निधी खेचून आणला होता सगळं. आणि मला सांगायला अभिमान वाटेल, त्यावेळेस मी ज्यावेळेस निवडून आलो विधानसभेला, त्यावेळेस सरकारवर आलं नाही, म्हणजे सत्ताधारी नव्हतो आम्ही, तरीसुद्धा मी प्रस्ताव करून सगळे इतर मतदारसंघापेक्षा जास्त मुख्यमंत्री सडक योजनेची कामं आपल्या ह्या भागामध्ये करून आणली होती, मंजूर करून आणली होती. बघितलं तर हे त्र्यंबक नाना भिशे होते. आपण यांची एक विशेष मुलाखत घेणार आहोत, कारण रेणापूर तालुक्यातलं चर्चेतलं नाव आणि आमदार राहिलेले आहेत, त्यामुळं बऱ्याच लोकांच्या ओळखी आहेत, बऱ्याच लोकांचा संपर्क आहे. आणि गणितं पण तुमच्या ह्याच्यावरतीच आता लावले जातात, ज्या 2-2 पक्षामध्ये गणित लावले जातात ते पण लावले जातात. बघूयात, अजून आता सुरुवात झाली आहे.
7 तारखेला याचे रिझल्ट स्पष्ट आपल्याला समोर पाहायला मिळणार आहेत आणि या रिझल्टवरती विधानसभा आणि त्याचबरोबर लोकसभा देखील डिपेंड असतात. पाहूयात बोलबिंदास.